बापासाठी हृदय पिळवून टाकणारी एक हृदयस्पर्शी कथा आज आपण पाहणार आहोत। त्याआधी चॅनलला जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका। पहा, पापाचा आणि वाईट वृत्तीच्या लोकांचा दी एंड देखील कसा होतो ते आज आपण या कृत्यातून पाहणार आहोत। पैशाचा माज असणारी माणसं अशा जीवनात आपल्याला बऱ्याचदा आपल्या परिचयाची देखील असतात। अशा लोकांचं देखील घमेंड हा एक ना एक दिवस उतरतोच। तर आज या कथेतून आपण जाणून घेणार आहोत। जी एक व्यक्ती असते तिची ही कथा आहे, ती स्वतःच सांगत आहे। मी माझ्या बायकोसोबत सुखी जीवन जगत होतो। एका संध्याकाळी अचानक वडिलांचा फोन आला। ते माझ्या मोठ्या भावासोबत राहत होते, पण त्यांच्या आवाजात भीती आणि वेदना स्पष्ट होती। ते रडत म्हणाले, बाळा, मला तुझ्याकडे घेऊन जा। मला तुझी वहिनी जेवण देत नाही आणि तुझा मोठा भाऊ देखील मला मारतो। हे ऐकून मी अगदी सुन्न झालो। पण त्याहून अधिक धक्का मला तेव्हा बसला जेव्हा माझ्या बायकोने केवळ एका कटाक्ष नजरेने मला नकार दिला। तिच्या चेहऱ्यावर कठोरपणा स्पष्ट दिसत होता। ती परिस्थिती हाताळण्यासाठी मी वडिलांना खोटे कारण सांगितले। बाबा, मी सध्या शहराबाहेर आहे, काही दिवसांनी बघू। फक्त 2च दिवस झाले होते आणि वडील स्वतःच आमच्या दारात तिसऱ्या दिवशी आले होते। त्यांना पाहताच माझ्या बायकोने दार उघडण्याऐवजी बाहेरून कुलूप लावले आणि निर्विकार स्वरात म्हणाली, कंटाळून परत निघून जातील ते। मी मनातून खूप अस्वस्थ झालो होतो, कारण ते माझे वडील होते। संध्याकाळ गडद होत होती। पाहता पाहता पावसाने जोर धरला। विजेच्या कडाडानुसार सोबत पाऊस देखील कोसळू लागला होता। वडील तसेच दाराबाहेर भिजत उभे होते। ही कल्पनाच मला असह्य होत होती। अखेरीस मी निर्धार केला आणि धडधडत्या हृदयाने बायकोकडून चावी जबरदस्तीने हिसकावून घेतली। कुलूप उघडले आणि आत जाण्यासाठी पुढे सरसावलो। पण पाहतो तर काय, समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली। मित्रांनो, कारण वडील त्या क्षणी चॅनल जर नवीन असाल आणि कथा जर शेवटपर्यंत ऐकू इच्छित असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा। खोलीत मळमळ प्रकाश पसरलेला होता। भीतीवरच्या घड्याळाच्या काटा हळूहळू पुढे सरकत होत्या। टेबलावर एक सुंदर केक ठेवलेला होता, त्यावर छोट्या छोट्या मेणबत्त्या लावलेल्या होत्या। मी प्रेमभराने समोर बसलेल्या व्यक्तीकडे पाहिले, माझी बायको मोनिका। आज आमच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाले होते। हा दिवस खास करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न केला होता। मोनिका हलकेच हसली। तिने मेणबत्त्या विझवल्या आणि टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला। मी प्रेमाने तिच्याकडे पाहत म्हणालो, जानू, एवढ्या सुंदर साठीसाठी मनापासून तुझे धन्यवाद। ती हसली, तेच हसू जे नेहमी माझ्या हृदयाचा ठोका चुकत असे। मग ती मिश्किल स्वरात म्हणाली, धन्यवाद तर बनतोच ना। एवढ्या मोठ्या रांगेकडे दुर्लक्ष करून तुला मी जोडीदार जो निवडला आहे। तिच्या बोलण्यात कुठेतरी अहंकार हा जाणवत होता। ती खळखळून हसली तर मी हलकेच मान झुकवत म्हणालो, येस माय प्रिन्सेस, हा माणूस कायमचाच तुझा गुलाम आहे। तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता। मी चमच्याने केक एक तुकडा उचलला आणि तिच्या ओठांजवळ नेला। तिने तो हलकेच प्रेमाने घेतला आणि हसत म्हणाली, आता माझी वेळ। ती चमचा घेऊन पुढे आली, पण त्याच वेळी माझ्या फोनची रिंग वाजली। मी फोनकडे पाहिलं आणि स्क्रीनवर बाबा असे नाव झळकत होते। रात्रीच्या यावेळी त्यांचा फोन येणं थोडं विचित्र वाटलं। जीवाला घाबरही वाटली। मी पटकन कॉल उचलला आणि आनंदी स्वरात म्हणालो, नमस्कार बाबा, कसे आहात? पण दुसऱ्या बाजूला ऐकू आलेला आवाज ऐकून माझ्या चेहऱ्यावरचे हास्य क्षणात नाहीसे झाले। बाळा, मला तुझ्याकडे बोलून घे, मी इथे आता राहू शकत नाही। बाबांचा आवाज कंप पावत होता, जणू ते खूप वेळ रडत होते। माझ्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणात मावळला। मी काळजीत विचारले, बाबा काय झाले? बाबा, सगळं ठीक आहे ना? त्यांनी थोड्या थरथरत्या आवाजात उत्तर दिले, तुझी वहिनी मला जेवण देत नाही आणि तुझा मोठा भाऊ। त्यांचा श्वास हा वेगवान झाला, जणू काही शब्दच त्यांना नीट उच्चारता येत नव्हते। मग ते हलक्याशा सोबत म्हणाले, तो मला मारतो बाळा, खूप मारतो। माझं डोकं सुन्न झालं आहे। मी खुर्चीतून सरळ होत बसलो। काय सांगताय बाबा? तो असं कसं करू शकतो? बाळा, मी तर सांगतोय, मी इथे 1 दिवस सुद्धा राहू शकत नाही। त्याने माझ्यावर हात उचललाय। माझी तब्येतही ठीक नाही। मला तुझ्याकडे बोलावून घे बाळा, मी आता हा अन्याय सहन करू शकत नाही। माझ्या हातातून चमचा खाली पडला। मोनिकाने माझ्या उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहून चिंतेने विचारले, काय झालं? मी नजर वर करून तिच्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणालो, बाबांचा फोन होता। ते म्हणतायत की दादा आणि वहिनी त्यांच्यावर अत्याचार करत आहेत। मोनिकाचा चेहरा कठोर झाला। मग तू काय ठरवले? मी गोंधळून मोबाईलकडे पाहिलं। आतापर्यंत काहीच ठरवलं नाही, पण जर बाबांना खरंच त्रास होत असेल तर मला काहीतरी करावं लागेल। मोनिकाने माझ्या हातातून मोबाईल घेतला आणि गंभीर आवाजात म्हणाली, अक्कल आहे का तुला काही? जरा विचार कर सुमित, आपण आनंदी आहोत, शांत आहोत,
तू जर इथे बाबांना बोलावलं तर सगळंच उद्ध्वस्त होऊन जाईल. तुला माहिती नाही का की वृद्ध लोक किती हट्टी असतात, किती त्रास देतात ते. पण ते माझे बाबा आहेत. मी आक्षेप घेतला. आणि ती माझी बायको आहे. मोनिकाच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. हे घर कोणाचं आहे हे विसरू नकोस. तिला तिच्या गर्वाचा घमेंड होता, श्रीमंतीचा माज होता. जर तू त्यांना इथे आणलंस, ठरवलंच, तर मी हे घर सोडून निघून जाईल. मोनिकाच्या बोलण्याने मला आतून हादरून टाकलं. मी एका क्षणासाठी काही बोलू शकलो नाही, कारण ते घर तिने मला गिफ्ट केलं होतं. माझ्या एका बाजूला माझे वडील होते जे त्रासात होते, आणि दुसऱ्या बाजूला माझी बायको, जिला माझ्या आयुष्यापासून दूर करण्याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो. तुला निर्णय घ्यावा लागेल सुमित. मोनिकाच्या आवाजात शांतता होती, पण तिच्या शब्दांमध्ये एक प्रकारचा इशारा दडलेला होता. मी एक खोल श्वास घेतला आणि मग वडिलांना कारण सांगून म्हणालो, बाबा, मी शहराबाहेर आहे. जसं परत येईन तसं तुम्हाला नक्की सांगतो. कॉल संपला, पण माझ्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं. तरीसुद्धा मला हसावं लागलं, कारण माझ्या श्रीमंत बायकोला हे अजिबात आवडलं नसतं की तिच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला कुठलाही तणाव निर्माण व्हावा. आधी ती छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज व्हायची. त्यामुळे मी ठरवलं असं की आपली पहिली वाढदिवसाची वर्षगाठ अगदी उत्तम रीतीने साजरी करायची, जेणेकरून तिच्या मनातल्या जुन्या नाराजी निघून जाव्यात आणि तिचं मन माझ्यासाठी पुन्हा मोकळं व्हावं. कारण तिची नाराजी सहज करणं किंवा सहन करणं मला परवडणारं नव्हतं. माझं आयुष्य अनपेक्षित वळण घेत होतं. अचानक अशा दिशेला वळलं होतं ज्याची मी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती. मी एक साधारण वर्कर होतो, एक सामान्य असिस्टंट जो फायलींच्या ढिगाऱ्यात गळून गेला होता. माझी स्वप्न फार मोठी नव्हती, फक्त एक चांगलं आयुष्य जगण्याची इच्छा होती. पण नशिबाने माझ्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. माझ्या कंपनीच्या बॉसची मुलगी मोनिका माझ्यावर फिदा झाली. ती सुंदर होती, श्रीमंत होती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती मला मनापासून प्रेम करत होती. सुरुवातीला मला विश्वासच बसला नाही की एक श्रीमंत मुलगी माझ्याकडे लक्ष कसे देऊ शकते. पण जेव्हा तिनं स्पष्टपणे तिच्या प्रेमाची कबुली दिली, तेव्हा मीही तिच्या प्रेमात गुंतत गेलो. माझं आयुष्य एका क्षणात बदलून गेलं. जो मी आधी एका छोट्याशा असिस्टंटच्या खुर्चीत बसून दिवसभर आकड्यांमध्ये अडकून पडलो होतो, तोच मी आता ह्या कंपनीचा फायनान्स डायरेक्टर बनलो होतो. माझा पगार कित्येक पटींनी वाढला होता. माझ्याकडे एक चमचमीत नवी गाडी होती आणि मोठा आलिशान फ्लॅटही, जो मोनिकाने मला भेट दिला होता. मी अक्षरशः हवेत तरंगू लागलो होतो. जे लोक आधी मला दुर्लक्ष करत होते तेच आता माझ्या मागे पुढे फिरू लागले होते. ऑफिसमध्ये माझा रुबाब आणि दबदबा वाढला होता, आणि बाहेरच्या जगात मी एक श्रीमंत माणसासारखी जिंदगी जगत होतो. आणि मग एक दिवस मोनिकाने मला प्रपोज केलं. मी थक्कच झालो, आनंदीही होतो आणि कदाचित घाबरलेलाही. पण मी लगेच होकार दिला, कारण की आयुष्य बदलण्याची मला संधी दिली आहे असं समजून मी हे लग्न माझ्यासाठी स्वप्न साकार झाल्यासारखं होतं. एक सामान्य माणूस आता एका श्रीमंत घराण्याचा जावई होणार होता. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. पण मला कुठे माहीत होतं की हा आनंद फक्त एक स्वप्न ठरेल. लग्नाच्या पहिल्याच रात्री मोनिकाने स्पष्ट शब्दांत सांगितलं, सुमित, मला तुझ्यावर प्रेम आहे, पण मी माझ्या आयुष्यात कोणाचाही हस्तक्षेप सहन करू शकणार नाही. आपण वेगळे राहू आणि कोणालाही आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा हक्क नसेल, तुझ्या वडिलांना देखील नाही. मी तिच्या या गोष्टीला फारसं गांभीर्याने घेतलं नाही. मला कदाचित वाटलं की तिला तिची स्वतंत्रता अबाधित ठेवू इच्छिते ती. पण हळूहळू ही गोष्ट एका बेडीत बदलली, जी माझ्या अस्तित्वाला घट्ट पकडू लागली. सर्वात मोठा प्रश्न हा होता की वडिलांना कुठे ठेवायचं. माझी इच्छा होती की ते माझ्यासोबत राहावेत, पण मोनिकाने सरळ नकार दिला. मी तुझ्या वडिलांना स्वीकारू शकत नाही. मी असहाय्य झालो. मला वाटलं निदान त्यांना माझ्याजवळ कुठेतरी चांगल्या ठिकाणी ठेवावं, पण मोनिकाने त्यालाही विरोध केला. शेवटी माझ्या मोठ्या भावाकडे त्यांना पाठवण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय उरला नाही. लग्नानंतर माझं आयुष्य इतकं बदलून गेलं की मी स्वतःलाच ओळखू शकलो नाही. माझं संपूर्ण आयुष्य मोनिका एका सुंदर स्वप्नासारखी होती. तिने संपूर्ण माझं जग व्यापून टाकलं होतं, पण वास्तवात ती अशी एक राणी होती जिच्यासमोर मी केवळ एक गुलाम होतो. आणि हे माझ्या फार उशिरा लक्षात आलं. मी काय घालणार, कोणाला भेटणार, काय खाणार, खरं सांगायचं तर किती श्वास घेणार, हे सगळं तीच ठरवायची. ती माझ्या आयुष्याचं मालक बनली होती. बदल्यात मला माझी एखादी इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळायची. हा व्यवहार वाईट नव्हता, म्हणून मीही गप्प राहून दिवस ढकलू लागलो.
तिच्या प्रेमावर मला शंका नव्हती, पण हे प्रेम नव्हतं तर एक कैद होती. मी तिच्या पसंतीचं जेवण खायचो, तिच्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगायचो. माझी स्वतःची मतं कुठेच नव्हती. माझ्या इच्छाही हरून गेल्या होत्या. काळ पुढे जात राहिला आणि हळूहळू मला या आयुष्याची सवय होत गेली. वडील कधीतरी फोन करायचे, पण मी नेहमीच व्यस्त असल्याचं कारण देऊन फारसं बोलायचं नाही. मला माहीत होतं की ते त्रासात आहेत, पण मी काहीच करू शकत नव्हतो. आणि एक दिवस त्यांचा फोन आला. ते माझ्याकडे यायचं म्हणत होते, कारण माझ्या मोठ्या भावानी वहिनींनी त्यांची वागणूक त्यांना आता सहन होत नव्हती. पण माझं इथलं आयुष्य उद्ध्वस्त होईल या भीतीने मी त्यांना काहीतरी कारण सांगून थोपवलं. 2 दिवस गेले आणि मी त्यांना परत फोन केला नाही. तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. मी वाट पाहत होतो की सगळं आपसूक ठीक होईल, पण मनात कुठेतरी अस्वस्थता होती. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी अचानक दरवाजावर जबरदस्त थापा पडल्या. मी की होलमधून पाहिलं आणि समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. वडील माझ्या आलिशान फ्लॅटच्या दारात उभे होते. त्यांच्या अंगावर मळकट कपडे होते. चेहरा थकलेला होता आणि उदास दिसत होते. डोळ्यात प्रचंड वेदना दाटल्या होत्या. ते थरथरत्या आवाजात बोलत होते आणि बोलतच राहिले, बाळा, दार उघड, मला तुझ्याजवळ यायचं आहे. माझा श्वास अडकू लागला आहे. माझे वडील, ज्यांना मी नेहमी मजबूत आणि शांत पाहिलं होतं, आज ते तुटलेले आणि असहाय्य वाटत होते. मी दरवाजाच्या हँडलला हात लावणारच होतो, तेव्हाच मोनिका वेगाने माझ्याजवळ आली आणि माझ्या हातावर जोरात पकड घेतली. तिच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना नव्हती. तिचे हावभाव कठोर आणि निर्विकार होते. तिला कसलीही दयामाया नव्हती. काय झालं? दरवाजावर कोण आहे? असं तिने मला विचारता क्षणी मी बाबा, माझ्या तोंडून हळू आवाज शब्द निघाला. ती अचानक संतापून म्हणाली, हे इथे देखील आले का? ते इथे का आले आहेत सुमित? तिचा आवाज बर्फासारखा थंड होता. मी असहाय्यतेने म्हणालो, मोनिका, अगं ते माझे बाबा आहेत. ते कुठे जाणार? ते माझ्याकडेच येणार ना. असंही त्यांनी 2 दिवसापूर्वी तुझ्याकडे यायचं आहे असं मला सांगितलं होतं. जिथून आले आहेत तिथेच ते परत जाऊ दे, असं ती मोठ्या आवाजात विष ओतल्यासारखं बोलली. मी काही बोलू इच्छित होतो, बाबांसाठी काहीतरी करू इच्छित होतो, पण मी हतबल होतो. मोनिका माझ्या प्रत्येक निर्णयावर हुकूमत गाजवत होती. सुमित, तुम्ही त्यांचा काही ठेका घेतलेला नाही. तुमचे भाऊ आणि वहिनी त्यांची काळजी घेऊ शकतात आणि तो त्यांचाही अधिकार आहे, कर्तव्य देखील आहे. तुम्ही दर महिन्याला त्यांना पैसे पाठवताच ना, तेवढे पुरेसे आहेत. दरवाजातून बाहेर जा, बाजूला व्हा, थोड्या वेळात ते स्वतःच निघून जातील. मोनिकाच्या कडक शब्दांनी माझे हात थरथर कापू लागले. समोर माझे बाबा उभे होते, ज्यांनी मला वाढवलं, माझ्यासाठी स्वतःच्या सुखांचा त्याग केला होता. आणि माझ्या मागे होती ती माझी पत्नी, जिने मला सर्व काही दिलं होतं, पण माझी इच्छाशक्ती हिरावून घेतली होती. माझ्यामध्ये आत एक संघर्ष सुरू झाला होता, असा संघर्ष जिथे मी स्वतःशीच हरत चाललो होतो. कारण इथे प्रश्न माझ्या स्वाभिमानाचा होता. डोळ्यात अश्रू साठले. मी दरवाजाच्या की होलमधून पाहिलं. बाबा निराश होऊन उभे होते, दरवाजा उघडण्याच्या प्रतीक्षेत. थंडीत थरथरत रात्र झाली. आकाश ढगांनी भरून गेलं. विजा चमकू लागल्या आणि काही वेळातच मुसळधार पाऊस देखील सुरू झाला. तरीही मी अस्वस्थ होऊन जागाच होतो, कारण माझी नजर खिडकीकडे स्थिर होती. पावसाचे थेंब काचांवर आपटून हळूहळू खाली ओघळत होते, जणू एखाद्या असहाय्य आत्म्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी नकळत पडदा बाजूला केला आणि बाहेर डोकावले. पाहतो तर काय, बाबा पावसात भिजत होते, थकलेले भिंतीला टेकून बसले होते. क्षणात माझ्या छातीत कळ उठली. मी गडबडून पडदा परत सरळ केला आणि छाताकडे पाहत शांत पडून राहिलो. पण माझ्या मनात सतत एकच दृश्य फिरत होतं. बाबा जे दाराबाहेर भिजत होते, थरथरत होते आणि मी त्यांच्यासाठी काहीच करू शकत नव्हतो. मला माझ्या स्वतःचीच लाज वाटत होती. अंतर्मनाची लढाई अधिक तीव्र होत चालली होती. हे तेच बाबा आहेत ज्यांनी लहानपणी तुला खांद्यावर घेऊन मैलोनमैल चालवलं होतं. हे तेच बाबा आहेत ज्यांनी तुझ्यासाठी स्वतःचा आराम त्यागला होता आणि तू आज त्यांना असहाय्य बाहेर सोडून दिलंय. माझं हृदय जोरात धडकायला लागलं. मी हळूच अंग वळवलं आणि मोनिकाकडे पाहिलं. ती शांत झोपली होती. तिला कसलीही काळजी नव्हती, जणू काहीच घडलेलं नव्हतं. मला सहन होईना. मी उठलो, खिडकीकडे गेलो आणि बाहेर पाहिलं. बाबा अजूनही तिथेच होते, भिंतीला टेकून बसलेले. पावसाने त्यांचे कपडे पूर्णपणे भिजले होते. शरीर थरथरत होतं आणि डोकं खाली झुकलेलं होतं. माझ्या छातीत काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. मी स्वतःशीच पुटपुटलं, बस झालं आता, पुरे. आता वेगाने दरवाजाकडे धावलो त्यांना आत आणण्यासाठी. पण दरवाजाजवळ पोहोचताच लक्षात आलं,
मोनिकाने झोपण्याआधी दरवाजाला कुलूप लावलं होतं. माझा राग अनावर झाला. मी पटकन तिच्याकडे रूममध्ये जाऊन वळलो. मोनिका, मी तिला हलवलं. मोठ्याने आवाज दिला. ती झोपेतून वैतागून उठली आणि म्हणाली, काय आहे सुमित, झोपू दे ना, तू बरा आहेस ना, किल्ली दे, मी ठामपणे म्हणालो. ती आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली आणि हसली, जणू मी काहीतरी विनोद केला आहे. तू गंमत करत आहेस का? मोनिका, किल्ली दे लगेच. माझा आवाज कठोर झाला. अजिबात नाही, मी किल्ली देणार नाही, ती ठामपणे म्हणाली आणि उशीखाली हात घातला. हे घर तुझ्या बापासाठी नाही, समजलं? ते सकाळपर्यंत निघून जातील, काळजी करू नकोस, असं ती बोलली. माझा संयम सुटला. मी उशीखाली हात घालायला गेलो, पण तिने माझा हात घट्ट पकडला. सुमित, असं करू नकोस, किल्ली दे, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल. तिने कुठेतरी धमकीचा इशारा दिला, पण मी रागाने ओरडलं आणि एका झटक्यात तिचा हात बाजूला केला. मोनिकाने पटकन चावी मुठीत घट्ट धरली. ही चावी तुला मिळणार नाही सुमित, ती संतापाने म्हणाली. माझ्या अंगात रक्त उसळलं. मी तिचा मनगट पकडला आणि जोरात झटका दिला. ती किंचाळली आणि चावी जमिनीवर पडली. मी झडप घालून ती चावी उचलली आणि दरवाजाकडे धाव घेतली. थांब, मी थांब सांगते ना. मोनिका किंचाळत होती, पण आता मला कसलीच फिकर नव्हती. कसलाच फरक पडत नव्हता. मला फक्त माझे बाबा दिसत होते. माझे हात थरथरत होते. मी घाईघाईने चावी कुलपात घातली आणि कुलूप उघडलं. मी पटकन दरवाजा उघडला आणि बाहेर पळालो. पण जसं मी एक पाऊल पुढे टाकलं तसा माझा श्वास अडखळला. बाबा जमिनीवर बेशुद्ध पडले होते. त्यांचे डोळे मिटले होते. पावसाच्या थेंबांनी त्यांचा सुरकुतलेला चेहरा भिजत होता. शरीर पूर्णतः स्तब्ध होतं. बाबा, मी किंचाळलो आणि त्यांच्या जवळ जाऊन वाकलो. मी त्यांच्या चेहऱ्याला हलवून पाहिलं. ते बर्फासारखे थंड पडले होते. माझे हात सुन्न झाले. बाबा, डोळे उघडा ना. कुठलाही प्रतिसाद नव्हता. बाबा, देवासाठी काहीतरी बोला. माझा आवाज कंप पावत होता, पण बाबा निशब्द होते. पाऊस अजूनही जोरात कोसळत होता आणि माझ्या हृदयात भयान प्रचंड उठलं वादळते. मी घाईघाईने त्यांची नाडी तपासली, पण काहीच जाणवलं नाही. माझ्या छातीत धडधड वाढली. हात थरथरू लागले. मी त्वरित त्यांच्या छातीवर कान लावला, पण कोणतीही धडधड ऐकू आली नाही. नाही बाबा, मी डोकं हलवत मागे सरकलो. दरवाजात मोनिका उभी होती. तिचा चेहरा कठडलेला वाटत होता, पण तिच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना पश्चाताप होता. तिने उलट माझ्यावरच आरोप केला. तू हे काय केलंस? मी तिच्यावर ओरडलो. ती शांत स्वरात म्हणाली, मी काहीही केलं नाही सुमित. तूच तर ठरवलंस की दरवाजा बंद ठेवायचा. मी फक्त तुला थांबवायचा प्रयत्न केला. तुझ्या कमकुवतपणामुळे हे सगळं घडलं आहे. तू जर खऱ्या अर्थाने धीराचा धाडसी असतास तर माझं ऐकलं नसतंस. त्यामुळे मला दोष देऊ नकोस. तिचा स्वर कठोर होता. माझ्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते आणि रागही प्रचंड होता. मी पावसात पडलेल्या माझ्या वडिलांच्या निर्जीव शरीराकडे पाहिलं आणि पूर्णपणे कोलमडलो. पाऊस थांबला होता, पण माझ्या मनात उसळलेलं वादळ मात्र शांत होण्याचं नाव घेत नव्हतं. वडिलांचं निष्प्राण शरीर पाहून जो वेदनादायक भडका उडाला, तो शब्दात सांगणं देखील अशक्य होतं. माझ्या कानात त्यांचे शेवटचे शब्द घुमत होते. बाळा, मला आत येऊ दे रे. मी आता अधिक थांबू शकत नाही. मी त्यांना बोलावलं नाही, त्यांना आत येऊ दिलं नाही, त्यांना बाहेरच भिजू दिलं आणि आता हे मला कायमचं सोडून निघून गेले होते. बाबा, मी हताशपणे ओरडलो आणि फुटून रडू लागलो. मी त्यांना हलवू लागलो, जणू एखाद्या चमत्काराची वाट पाहत होतो. त्या क्षणी माझ्या हातातील असहाय्य मुलाने हात जोडले आणि प्रार्थना केली, हे देवा, माझ्या बाबांना काहीही होऊ देऊ नकोस. तेवढ्यात दरवाजात उभ्या असलेल्या शेजाऱ्याने धावत येऊन मदतीचा हात दिला. आम्ही बाबांना तातडीने रुग्णालयात घेऊन गेलो. संपूर्ण वाटेत माझा श्वास अडकलेला होता. डोकं सुन्न झालं होतं. माझं मन कुठलाही विचार करण्याच्या पलीकडे गेलेलं होतं आणि पश्चाताप माझ्या मनात अगदी दाटून भरला होता. एकच प्रार्थना होती आता देवाकडे, माझ्या बाबांना काही होऊ देऊ नको. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना तातडीने आपत्कालीन कक्षात दाखल केलं. मी बाहेर बसून असहाय्यपणे त्यांच्या तब्येतीची वाट पाहत होतो. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. गंभीर नजरेने माझ्याकडे पाहत ते म्हणाले, तुम्ही त्यांना भेटू शकता, पण आम्ही सध्या काहीही ठाम सांगू शकत नाही. पुढची 24 तास खूप महत्त्वाचे आहेत त्यांना धोक्याच्या बाहेर येण्यासाठी. माझ्या छातीत धडधड वाढली. लटपटत्या पावलांनी मी बाबांच्या रूममध्ये शिरलो. ते निश्चल पडले होते. चेहऱ्यावर प्रचंड थकवा होता. डोळ्यात अश्रू जमा झाले होते. मी अलगद त्यांचा हात हातात घेतला. तो बर्फासारखा थंड पडले होते ते. बाबा, मी इथे आहे, काळजी करू नका, तुम्ही लवकर बरे व्हाल, मी हळूच म्हणालो. माझा आवाज थरथरत होता. बाबांनी हलकेच डोळे उघडले.
क्षीण नजरेने माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या ओठांवर हलकंसं हसू म्हटलं आणि काही क्षणात त्यांनी डोळे मिटले. मी स्तब्ध उभा राहिलो, जरी श्वास घ्यायलाही विसरलो होतो. तो संपूर्ण दिवस आणि रात्र एका मोठ्या संकटासारखी होती. मी रुग्णालयातच थांबलो. तिथूनच मी मोनिकाला फोन केला आणि बाबांच्या प्रकृतीची कल्पना दिली. पण तिच्या आवाजात कुठलाही काळजीचा सूर नव्हता. तू तर पूर्ण हॉस्पिटलमध्येच रमलास, ऑफिसमध्ये ढिगभर कामं देखील पडलीये आणि तुला त्याची अजिबात चिंता नाही. तिचे असे कडवट शब्द काळजावर घाव घालत होते. पण त्या क्षणी तिच्याशी वाद घालायची माझ्या ताकद नव्हती. देवाच्या कृपेने बाबांची प्रकृती सुधारली. डॉक्टरांनी आनंदाची बातमी दिली आणि मी तिथेच साष्टांग नमस्कार घातला. देवाचे आभार मानले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण ते आनंदाचे अश्रू होते. बाबांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, पण ते खूपच अशक्त झाले होते. त्यांना घरी नेणं हे एक मोठं आव्हान होतं. माझ्या मनात कुठेतरी ठाम खात्री होती की मोनिकाचा स्वभाव कठोरच राहील, पण मी ठरवलं होतं बाबांना माझ्यासोबतच ठेवायचं, काहीही झालं तरी. जसं मी बाबांना घेऊन रुग्णालयाच्या बाहेर पडलो तसा वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. पण त्याहून मोठं वादळ माझ्या मनात सुरू होतं. बाबांना तब्बल आठवडाभर हॉस्पिटलमध्ये दाखल ठेवावं लागलं, पण मोनिका एकदाही त्यांना भेटायला आली नाही. जणू तिला याचं काहीच भान नव्हतं की ते माझे बाबा आहेत म्हणून, आणि गंभीर आजारी देखील आहेत. त्यांची तब्येत ठणठणीत असती तर गोष्ट वेगळी होती, पण एखाद्या मोठ्या आजारपणातही तिने तिचं मन कसं बदललं नाही, कसं पिळवटलं नाही, कसं पिघळलं नाही. अशी कोणती स्त्री असते का, असा प्रश्न मनात क्षणभर येऊन गेला. श्रीमंत लोकांच्या हृदयात माणुसकीचा अंशही नसतो का, हा प्रश्नही मनामध्ये उभा राहिला. मोनिकाच्या या वागण्याने मी प्रचंड अस्वस्थ झालो होतो. बाबांना घरी नेताना माझी चिंता अधिकच वाढली. एकीकडे त्यांची तब्येत चिंताजनक होती, त्यांना विशेष काळजीची गरज होती, आणि दुसरीकडे मोनिकाचा बदलता स्वभाव. बाबांच्या उपस्थित स्थितीस तिचं वागणं कसं असेल याचाच विचार करत मी अस्वस्थ झालो होतो. मी तर बाबांसमोर मोनिकाची कितीतरी स्तुती केली होती. त्यांना सांगितलं होतं की मी या लग्नामुळे खूप श्रीमंत आणि खूप आनंदी आहे म्हणून. पण जर त्यांना खरी परिस्थिती कळली तर ते माझ्याकडे पाहून हसतील आणि म्हणतील, कावळा गेला हंसाच्या चालीनं, आपली चाल विसरला. माझ्या वडिलांसमोर मी अगदी लज्जित होऊ इच्छित नव्हतो, कारण त्यांनी आम्हाला स्वावलंबन शिकवलं होतं, स्वाभिमानीपणाने जगायला शिकवलं होतं. कारण लहानपणापासूनच त्यांनी माझ्या मोठ्या भावाला देखील माझ्या तुलनेत जास्त महत्त्व देखील दिलं होतं. त्यांच्या तुलनेत मला नेहमीच कमी लेखलं जायचं. वडिलांची प्रत्येक रागावण्याची शेवटची ओळ असायची, तुला काही समजत नाही. माझ्या मोठ्या भावाने उत्कृष्ट गुणांसह शिक्षण पूर्ण केलं, लवकर चांगली नोकरी मिळवली आणि मग त्यांच्याच पसंतीनुसार घराण्यात लग्नही झालं. त्यामुळे मी मनोमन त्याच्याशी स्पर्धा करू लागलो. जरी त्याच्यासारखं होऊ शकलो नाही तरीही त्याच्यापेक्षा कमीही नाही हे सिद्ध करायचं होतं. म्हणूनच जसं माझं शिक्षण पूर्ण झालं तसं मी नोकरीच्या शोधात लागलो. पण नशिबानं माझ्या हाती मोनिकासारखं एक ATM कार्ड दिलं, आणि ते स्वीकारताना मी अजिबात मागे पुढे पाहिलं नाही. कारण मला काहीही करून माझ्या भावाच्या बरोबरीचं सिद्ध करायचं होतं, आणि त्यासाठी मी माझ्या स्वातंत्र्याची मोठी किंमत मोजली होती. पण मला याचा काही पश्चाताप नव्हता. जेव्हा मी त्या घरासमोर माझी मोठी गाडी लावायचो तेव्हा मनात एक वेगळं समाधान आणि गर्व भरून राहायचा. ब्रँडेड सूट आणि हातात सिगारेट घेऊन जितका रुबाब दाखवू शकत होतो तेवढा मी दाखवत होतो. माझ्या श्रीमंतीचं संपूर्ण प्रदर्शन मी केलं होतं, पण आतून मी किती रिकामं होतो हे फक्त मलाच ठाऊक होतं. याहून मोठी गोष्ट म्हणजे मोनिकाशी लग्न झाल्यानंतर मी वडिलांना भेटलोच नाही, कारण ती मला त्यांना भेटूच द्यायची नाही. तिने मला तिच्या गोष्टींमध्ये एवढं गुरफटून ठेवलं होतं की मला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार करायला सवडच मिळत नव्हती. माझा तोच गर्व आता पश्चातापात बदलला होता. जेव्हा मी स्वतःच्या वडिलांना त्यांच्या मर्जीप्रमाणे माझ्या फ्लॅटमध्ये घेऊन जाऊ शकत नव्हतो, तेव्हा असं वाटलं की माझे वडील पुन्हा हसत म्हणतील असतील, तुला काही समजत नाही. मी आतून पूर्णपणे दुखावलेलो होतो आणि मनोमन प्रार्थना करत होतो की फ्लॅटवर पोहोचल्यानंतर अशी काही परिस्थिती उद्भवू नये जिच्यामुळे मला आणखी लाज वाटेल. मी वडिलांना खूप काळजीपूर्वक आत आणत होतो, पण जसं आम्ही दारातून प्रवेश केला समोर मोनिकाला पाहून मी थबकलो. तिच्या डोळ्यात चमकणारी बेफिकिरी माझ्या काळजात विजेसारखी कोसळली आणि हृदय जोरजोरात धडधडू लागलं. ती दोन्ही हात छातीसमोर घालून उभी होती, जणू माझीच वाट पाहत होती. सुमित, सगळं ठीक आहे ना? ह्यांना कुठे घेऊन आलास? ना साधा नमस्कार, ना वडिलांची चौकशी. तिच्या थंड स्वराने माझ्या आत खोलवर वेदनेचा घाव बसला. मी वडिलांच्या थकलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात स्पष्ट वेदना आणि असहाय्यता दिसत होती. माझ्या मनात उठलेली बंडखोरी आता बाहेर पडायला उतावीळ झाली होती.
मी मोनिकाकडे रोखून पाहत कठोर आवाजात म्हणालो, काय म्हणायचं आहे नेमकं तुला? मी ह्यांना आणायचं नव्हतं का? हे माझंच घर आहे. मग मी ह्यांना कुठे आणणार नाही तर कुठे नेणार आहे? मोनिकाने मात्र उपहासात्मक हसत खांदे उडवले. तू काहीतरी विसरला आहेस का या घराबद्दल, या घराच्या संदर्भात? बाय द वे, हे घर कुणाचं आहे हे तुला चांगलंच माहीत आहे. हे शब्द माझ्या छातीत ठोसा मारल्यासारखे बसले. वडिलांनी ते ऐकल्यानंतर त्यांचे पाय हलायला लागले. जणू त्यांना आधीच असं काही ऐकायची तयारी होती. मी पटकन पुढे होऊन त्यांना खांद्याला आधार दिला आणि मोनिकाकडे पाहिलं, पण ती पाय आपटत तिथून निघून गेली. वडिलांची अवस्था पाहून माझ्या काळजात भीती दाटली. ते इतक्या असहाय्यतेने माझ्याकडे पाहत होते की मला क्षणभर वाटलं सगळं सोडून त्यांना घेऊन कुठेतरी निघून जावं. मी त्यांना सोफ्यावर बसवलं आणि आश्वासक स्वरात म्हणालो, बाबा तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं सांभाळेन. ते हलकंसं हसले, पण त्या हास्यात आधीची उजक चमक नव्हती जी मी नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर पाहायचो. मी स्वयंपाकघरात गेलो बाबांसाठी सूप बनवायला, पण जसा मी गॅस पेटवला तसा मोनिका संतापाने तडतडत आत आली. तिच्या डोळ्यात तीव्र राग होता, जणू काही ती सगळं जाळून टाकणार होती. हे काय चाललंय सुमित तुझं? आपण लग्नाच्या वेळी एकमेकांना काही वचनं दिली होती, तू विसरला आहेस का? ती तावातावाने म्हणाली. मी थकलेल्या स्वरात म्हणालो, मोनिका, बाबा आजारी आहेत, अशा वेळी त्यांची काळजी घेणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. आणि तुझा भाऊ अमित, तो काय मेलाय का? फक्त तुझंच कर्तव्य आहे का तुझ्या बापाला खांद्यावर उचलून फिरवायचं? तिच्या उपरोधाने विचारलेला प्रश्न माझ्या काळजात खोलवर उतरला. मी शांत राहण्याचा प्रयत्न करत म्हणालो, मोनिका, बाबा बरे झाल्यावर मी त्यांची वेगळी सोय करेन. कृपया तू परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कर. आता तरी तू शांत राहा. ती जवळ आली आणि माझा हात हातात घट्ट पकडत ती थंड स्वरात म्हणाली, मी बरंच काही सहन करू शकते, पण अशा प्रकारच्या अडचणी माझ्या आयुष्यात मी कधीच सहन करू शकणार नाही. समजलं का? ती एक प्रकारे इशारा देऊन गेली. ही अडचण नाही, हे माझं कर्तव्य आहे. मी संयम ठेवत उत्तर दिलं, कर्तव्य? आणि जी वचन तू मला दिली होतीस ती कर्तव्य नाहीत का? ती आवाज चढवत म्हणाली, मोनिका, देवासाठी हळू आवाजात बोल. बाबांनी ऐकलं तर त्यांना काय वाटेल? तुला माझ्या बाबांची काळजी आहे, पण मी काय विचार करते तुला याची काहीही फिकीर नाही. ती तोंड वेंडावत म्हणाली. ती थकून थोडं डोकं धरून बसते आणि हताश स्वरात म्हणालो, मला प्रत्येक क्षणी प्रत्येक श्वासागणित फक्त तुझीच काळजी असते मोनिका, पण कृपा करून परिस्थिती समजून घे. बाबा नुकतेच मृत्यूच्या दारातून परत आले आहेत. तुला माहीत आहे ना, पावसात भिजल्यामुळे त्यांची तब्येत किती बिघडली होती ती. जर त्यांना काही झालं असतं तर मी स्वतःला कधीही माफ करू शकलो नसतो. देवाची कृपा आहे म्हणूनच त्यांना आयुष्याची नवी संधी मिळाली आहे. फक्त काही दिवस समजून घे. ते बरे झाले की मी त्यांना त्यांच्या घरी पाठवतो. ती काही वेळ माझ्याकडे रोखून पाहत राहिली, मग पाय आपटत बाहेर निघून गेली. पण त्यानंतर तिचा स्वभाव आणखीनच कठोर झाला. कधी ती जेवणाच्या टेबलावर बशा आपटायची तर कधी इतक्या उद्धटपणे बोलायची की बाबांसमोर मला लाज वाटायची. पण मी काहीही प्रतिक्रिया देऊ शकलो नाही, कारण मला माहीत होतं की त्यामुळे परिस्थिती अजूनच बिघडू शकते. मी खूप संघर्ष करून माझं आयुष्य सावरलं होतं, म्हणून प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकत होतो. मला ठाऊक होतं की या सगळ्या सोयीसुविधा मोनिकामुळेच मिळाल्या आहेत आणि आता तर त्यांची सवयी लागली होती. तिच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही कठीण होती. मोनिकाला नाराज करून पुन्हा पूर्वीच्या कठीण आयुष्यात परत जायचं मला अजिबात नको होतं. म्हणूनच मी तिच्या वागणुकीचा शांतपणे स्वीकार करत होतो, कारण हे फक्त काही दिवसांचं प्रकरण होतं. माझा विचार होता की जसजसे बाबांची तब्येत सुधारेल तसं मी काहीतरी कारण काढून त्यांना भावाकडे परत पाठवून देईल आणि मग मी आणि मोनिका पूर्वीसारखे नॉर्मल होऊ. त्यामुळे माझं संपूर्ण लक्ष बाबांच्या देखभालीवर होतं आणि त्याचा परिणामही स्पष्ट दिसत होता, कारण त्यांची तब्येत दिवसेंदिवस सुधारत होती. पण जसजसे ते बरे होत गेले तसतशी मोनिकाने माझ्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. आता तुझे बाबा बरे झाले आहेत, मग तू भावाला का नाही सांगत की येऊन त्यांना घेऊन जा? मी हळूच म्हणालो, ते तिकडूनच तर आले आहेत. खरंच त्यांना काळजी असती तर किमान बाबा इथे आल्यापासून एखाद्याचा फोन तरी त्यांनी करून त्यांची विचारणा केली असती. बाबा पूर्ण बरे होईपर्यंत त्यांना त्या असह्य जागी परत पाठवणं मला तरी शक्य नाही. मग सगळी जबाबदारी फक्त माझीच का? मोनिका तिरकस स्वरात म्हणाली. तुझा भाऊ असा कसा? शेवटी त्याला केव्हा जाणवणार की त्याने आपल्या बापाला घेऊन जायला पाहिजे? ती रोज मला टोमणे मारत होती, जणू माझ्या सहनशीलतेची कसोटीच घेत होती. शेवटी कंटाळून मी दादाला फोन केला. दुसऱ्या दिवशी तो वहिनीला घेऊन आला
आणि मला थोडं हायसं वाटलं, पण वहिनीच्या वागण्यावरून लक्षात आलं की त्यांना बाबांना घेऊन जाण्याचा अजिबातच विचार नव्हता. दादा खुर्चीत बसून राहिला, पण मोनिकाच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट राग दिसत होता. तिने त्यांच्यासाठी काहीही नाश्त्याची सोय केली नाही किंवा ते माझा मोठा भाऊ आणि वहिनी आहेत याचा थोडाही आदर नाही ठेवला. ती अगदी रागाने त्यांच्यासमोर अगदी हाताची घडी करून त्यांच्यासमोर उभी राहिली आणि अगदी तावातावाने त्यांना जाब विचारू लागली. दादा खुर्चीत बसून राहिला, पण मोनिकाच्या चेहऱ्यावर मात्र स्पष्टतः नाराजी दिसत होती. तिने त्यांच्या खाण्यापिण्याची देखील व्यवस्था केली नव्हती. अगदी मला वाटलं होतं, पण तिने चहा पाणी आणि बिस्किटं फक्त समोर आणून ठेवले. मी शांत राहिलो. दादा आणि वहिनी आपापसात बोलत होते. तेवढ्यात मोनिकाने तिरकस स्वरात विचारलं, तसे दोघे बाबांना न्यायला आलात की फक्त तब्येतीची चौकशी करायला आले आहात? वहिनी थोडं पुढे सरसावत पटकन बोलल्या, काय म्हणायचं आहे नक्की तुला? म्हणजे अगदी स्पष्ट आहे, मोनिकाने हात बांधतच उत्तर दिले. तुम्ही लोकांनी बाबांना इथे सोडून दिलं आणि स्वतः मात्र निवांत बसलात. पण आमचंही काही जीवन आहे. आम्ही नव्हतो म्हणालो की बाबांना तुझ्याकडे ठेव, वहिनी तिखट स्वरात म्हणाल्या. आम्ही ठेवले नाही, ते स्वतः आलेत, मोनिका चिडून म्हणाली. वहिनींचा आवाज आता आणखीनच कडक झाला. हो, तर एकदा आलेच आहेत तर त्यांची थोडी सेवा तुम्हीही करा, त्यात काय हरकत आहे? आम्ही सेवा केली आहे. हॉस्पिटलचं संपूर्ण बिल आम्हीच भरलं आहे आणि ते हजारात नाही बरं का, तर ते लाखोमध्ये आहे. मोनिकाला पैशांचा माज होता. ती नेहमी पैशांमध्येच बोलत होती. तुम्ही लोकांनी त्यात काहीच वाटा उचलला नाही. सगळं माझ्या कंपनीनेच भरलं आहे. तुझ्या कंपनीने बिल भरलं आहे तर त्यात आम्ही काय करायचं? वहिनी अगदी संतापून म्हणाल्या. ज्या घरात वडील राहतात तिथेच त्यांचं उपचार आणि देखभाल होणं स्वाभाविकच आहे. जेव्हा बाबा आमच्या घरी होते तेव्हा आम्ही त्यांची संपूर्ण जबाबदारी घेतली, त्यांचे सर्व उपचार देखील केले, पण कधी कोणाला दाखवलं नाही. आणि आता थोडेसे पैसे खर्च केलेस तर लगेच गाजावाजा करायला लागलीस. मी दाखवण्याचा प्रयत्न करत नाही, पण फक्त एवढंच सांगते की आता तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडा आणि त्यांची काळजी घ्या. आम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय आणि घरी देखील कोणी नसतं. तुमच्यासाठी अगदी अडचण नाही. वहिनी अजूनही संतापून बोलल्या. बाबा खूप आजारी आहेत, त्यांना उपचाराची गरज आहे. सध्या त्यांना तुमच्याकडे ठेवण्याची गरज आहे. तुम्ही आहात ना? मोनिकाचा आवाज चढला. सुमितकडे पैसा आहे म्हणून तोच सगळ्यांची जबाबदारी उचलणार का? माझं धैर्य तुटू लागलं. मी मोनिकाला म्हटलो, बस. कठोर आवाजात मी म्हणालो, शांत बस मोनिका, तू चुकीचं बोलते आहेस. मग रुग्णालयातून आले होते तरी तुमच्या भावाने येऊन एकदाही त्याची विचारपूस का केली नाही? आणि आता पण तुम्ही बोलावलंच म्हणूनच ते आलेत ना? मोनिकाचा स्वर अगदी वाढला. तू खूप बोलत आहेस मोनिका, असं मी मोनिकाला बोललो. दादा वहिनी शांत होते आणि बाबांचा चेहरा अगदी शांत झाला होता. बेटा सुमित, तू शांत राहा, भांडू नकोस. तरीही मला आता अमितकडे जावं लागत, बाबा बोलले. थकलेल्या आवाजात बाबा म्हणाले. माझ्या काळजात एकदम कळ उठली. मी बाबांकडे पाहिलं. ते असह्य वाटत होते की माझ्या डोळ्यात पाणी आले. मी विचार करू लागलो, अशा श्रीमंतीचा काय उपयोग जर मी माझ्या स्वतःच्या वडिलांची सेवा करू शकत नाही, त्यांना घरात ठेवू शकत नाही. मी हतबल नजरेने मोनिकाकडे पाहिले, जिने माझ्या स्वाभिमानाची किंचितही पर्वा केली नव्हती. अचानक मी ठाम स्वरात बाबांना म्हणालो, तुम्ही कुठेही जाणार नाही जोपर्यंत तुम्ही बरे होत नाहीत. माझं वाक्य संपायच्या आधीच मोनिका कठोर आवाजात म्हणाली, जर अमित भाऊ त्यांना घेऊन जायला तयार असतील तर तुला काय अडचण आहे? माझ्या सहनशीलतेचा कडिलोट झाला. मोनिका, जर बाबांना इथे राहता येत नसेल तर मग मीही इथे राहू शकत नाही. माझ्या या वाक्याने खोलीत नीरस शांतता झाली. मोनिकाचा चेहरा पांढरट पडला. काय म्हणायचं आहे तुला? तिने हळू आवाजात विचारलं. म्हणजे जर तू माझी ही सर्वात मोठी जबाबदारी स्वीकारू शकत नाहीस तर मीही माझ्या आयुष्याचे निर्णय घेण्यास मोकळा आहे. हे बोलून मी बाबांच्या खांद्यावर हात ठेवला, जणू त्यांना विश्वास दिला की आता मी कधीही कुठेही मागे हटणार नाही. मोनिकाने काहीतरी बोलण्यासाठी ओठ हलवले, पण शब्द बाहेर पडले नाहीत. कदाचित तिला यावर विश्वास बसत नव्हता की मी इतक्या टोकाला जाऊ शकतो आणि मीही बोलू शकतो. आणि मग तो क्षण आला जेव्हा मी बाबांना घट्ट मिठी मारत म्हणालो, बाबा तुम्ही कुठेही जाणार नाही. ड्रॉइंग रूममध्ये बसलेल्यांना जणू काही क्षणभर काही सुचेनासं झालं. सगळ्यात जास्त मोनिका अवाक झाली होती, कारण तिला विश्वासच बसत नव्हता की तिचा शब्दशः ऐकणारा नवरा कधी तिला डोळ्यात डोळे घालून उत्तर देईल. पण आज मी फक्त तिच्यासमोर नाही तर माझा भाऊ आणि वहिनीसमोरही माझा आत्मसन्मान वाचवला होता. मोनिका रागाने उठली आणि खोलीत निघून गेली. घरातलं वातावरण तिच्यामुळे इतकं तणावग्रस्त झालं होतं की माझ्या मोठ्या भावानेही इथे थांबणं योग्य समजलं नाही. तो वहिनीला घेऊन निघून गेला. बाबा मला समजावत राहिले की तू त्यांच्यासोबत मला जाऊ का दिलं नाहीस? तुझं आयुष्य माझ्यामुळे उद्ध्वस्त होऊ शकतं.
ती खूप तापट आहे, पण मी त्यांना धीर दिला आणि म्हटलं, तुम्ही तिच्या स्वभावाची काळजी करू नका. ती क्षणात रागावते आणि क्षणात शांत देखील होते. सगळं काही ठीक होईल, तुम्ही काळजी करू नका. मी माझा निर्णय घेतला आहे, पण आता मला जाणवत होतं की मी एका धगधगत्या निखाऱ्यावर उभा आहे, जो कधीही पेटू शकतो. पण माझ्या आश्चर्याचा अंत झाला जेव्हा मी खोलीत गेलो आणि पाहिलं की मोनिका अगदी शांत होती. ती कधीही गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हती. मी तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहत होतो. माझे कान तिच्या कडव्या शब्दांसाठी तयारच होते, पण तिची शांतता काही केल्या तुटेना. मनातून मी घाबरत होतो की ती मला सोडून जाण्याचा निर्णय घेईल की काय, कारण तिला काहीही ऐकवणं किंवा सहन करणं अवघड होतं. ती जितक्या सहज प्रेम प्रेम दाखवत होती, तितक्याच पटकन ती तिरस्कार आणि दुर्लक्षही करत असे. काळाच्या ओघात मला जाणवलं होतं की मोनिका माझ्या निर्णयाशी समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती, पण तिची शांतता केवळ एक आभास होता. तिच्या डोळ्यात माझ्या वडिलांसाठी एक अनोळखा तिरस्कार दिसत होता. ती काही बोलत नव्हती, पण तिच्या वागण्यातला बदल मी स्पष्टपणे अनुभवत होतो. मी तिला खुश ठेवण्यासाठी शक्य तितका प्रयत्न करू लागलो. तिला आधीपेक्षा जास्त वेळ देऊ लागलो. बाबांची तब्येत बरीच सुधारली होती, म्हणून मी पुन्हा ऑफिसला जायचा विचार केला. कारण मोनिकाही जास्त वेळ घराच्या ऐवजी ऑफिसमध्येच घालवत होती. त्यामुळे मला वाटलं की यामुळे आम्हाला पुन्हा जवळ राहण्याची संधी मिळेल. घरी असताना तिने आपली खोली माझ्या खोलीपासून वेगळी करून घेतली होती. सुमारे आठवड्याभरानंतर मी पुन्हा ऑफिसला जायला सुरुवात केली. माझं काम खूप कठीण होतं. बऱ्याचदा सकाळी निघायचो आणि रात्री उशिरा परतायचो. अशा परिस्थितीत बाबांशी बोलणं फक्त फोनवरच व्हायचं. मी फोन केला की बऱ्याचदा ते झोपलेले असायचे. नोकर नेहमी सांगायचा की ते आराम करत आहेत आणि जेव्हा ते जागे असायचे तेव्हा त्यांचा आवाज इतका अशक्त वाटायचा की काळजी करू नकोस किंवा काळजी वाटू लागायची. काही दिवसात मी पाहिलं की बाबांची तब्येत हळूहळू बिघडत चालली होती. त्यांची भूकही कमी झाली होती. सगळ्यात त्रासदायक गोष्ट म्हणजे जे बाबा आधी माझी आतुरतेने वाट बघायचे, ते आता जणू माझ्याशी बोलण्याचीही ताकद उरली नव्हती त्यांच्यामध्ये. अशा स्थितीत होते ते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच थकवा जाणवत होता आणि रंगसुद्धा पिवळसर पडत चालला होता. मला खूप चिंता वाटू लागली, कारण ठरवलं होतं की त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जावं. पण जसं मी गोष्ट मोनिकाला सांगितली, ती ताबडतोब चकित होऊन म्हणाली, अरे सुमित, यात एवढं चिंतेत होण्यासारखं काय आहे? जर तुला वाटत असेल की तुझ्या बाबांना चेकअपची गरज आहे, तर तू एवढी का काळजी करतोयस? आपले फॅमिली डॉक्टर खूप अनुभवी आहेत. अशा परिस्थितीत त्यांना बाहेरून घेऊन जाण्याची गरज नाही. मी कॉल करते, ते घरी येऊन तपासतील. तिचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं, कारण ती पहिल्यांदाच बाबांच्या काळजीने बोलत होती. पण त्याच वेळी आनंदही वाटला की ती माझ्या बाबांसाठी चिंतित होती. त्यामुळे मी हसत तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो, जसं माझ्या प्रिन्सेसला हवं तसंच होईल. मी हे प्रकरण तुझ्यावर सोडतो आणि मला खात्री आहे की तू हे अगदी व्यवस्थित हाताळशील. मी तिच्यावर विश्वास ठेवला. हे ऐकून मोनिका हसली आणि तत्काळ माझ्यासमोर उभी राहून तिने डॉक्टरांना फोन करून संपूर्ण परिस्थिती सांगितली. तिला इतक्या तपशीलवार सगळं सांगताना पाहून तिच्यावरील माझं प्रेम आणखी वाढलं. अर्ध्या तासाच्या आत डॉक्टर आले आणि त्यांनी बाबांना तपासले. मग हलकंसं हसत ते म्हणाले, अंकल अगदी ठीक आहेत. मोठा आजार झाला होता त्यांना, त्यामुळे थोडी कमजोरी येणं स्वाभाविक आहे. ही काही गंभीर गोष्ट नाही. मी काही ताकदवर औषधं लिहून देतो, ती वेळेवर द्या, लवकरच बरे होतील ते. डॉक्टरांचं ऐकून मला खूप दिलासा मिळाला आणि मी लगेच त्यांनी सांगितलेलं औषध घेऊन आलो. पण वडिलांची तब्येत मात्र दिवसेगणिक खालावत चालली होती. ते जणू हळूहळू बर्फासारखे वितळत होते. त्यांच्या प्रकृतीमुळे मी प्रचंड चिंतेत होतो. काय करावं काहीच सुचत नव्हतं. डॉक्टर रोज येऊन तपासायचे आणि मला दिलासा द्यायचे, पण तरीही माझ्या मनात काहीतरी खटकत होतं. मी मोनिकाला म्हणालो, मी त्यांना एखाद्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या दाखवून येतो. माझं बोलणं ऐकून ती अचानक भडकली आणि म्हणाली, तुला नेमकं काय म्हणायचं आहे? इतके मोठे डॉक्टर तुझ्या वडिलांना घरी येऊन तपासत आहेत आणि तुला अजूनही विश्वास नाही. तुला असं वाटत आहे का बाहेरचे डॉक्टर आपल्या फॅमिली डॉक्टरांपेक्षा जास्त हुशार आहेत म्हणून? ती बोलल्यानंतर मी गप्प बसलो, पण मनात कुठेतरी अस्वस्थता जाणवत होती. काहीतरी बरोबर नाही असं वाटत होतं. वडिलांची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. प्रत्येक वेळी मी त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा विषय काढायचो, तेव्हा मोनिका लगेच आमच्या फॅमिली डॉक्टरलाच बोलवायची आणि तो पुन्हा तेच सांगायचा जे आधी सांगितलं होतं, काही गंभीर नाही, थोडी कमजोरी आहे म्हणून. एके दिवशी माझी मामे बहीण नम्रता बाबांना भेटायला आमच्या घरी आली. ती माझ्या मामाचीच मुलगी होती आणि मला ती लहानपणापासूनच माझ्यावरती प्रेम करत होती. मलाही ती खूप आवडायची, पण मोनिकामुळे मी तिच्यापासून दूर गेलो होतो.
जर आमच्यात मोनिका आली नसती तर कदाचित माझी पहिली पसंती ही नम्रताच होती. नम्रता अजूनही अविवाहित होती. कदाचित ती माझी वाट पाहत होती. नक्की का माहीत नाही, पण तिच्या न पाहिलेल्या वेदनांचा मला आतून खूप पश्चाताप होत होता. ती अजूनही तशीच होती, गप्प गप्प, पण तिच्या डोळ्यात सगळं स्पष्ट दिसत होतं. माझ्याबद्दलचं प्रेम भावना देखील तळाळत होती. तिने बाबांना पाहिलं आणि लगेच धक्का बसल्यासारखं म्हणाली, सुमित यांची तब्येत खूपच खराब दिसते, त्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. मी तिला सांगितलं की आमचे फॅमिली डॉक्टर बाबांची नियमित तपासणी करत असतात आणि त्यांचं म्हणणं आहे की हा आजार आणि वय यामुळे त्यांची अशी अवस्था झाली आहे. तेव्हा नम्रताने नकारार्थी मान हलवत म्हटलं, अरे पण दुसऱ्या डॉक्टरांना दाखवण्यात काय हरकत आहे? जेव्हा या औषधांनी काहीही फरक पडत नाही तेव्हा औषधं बदलणं आणि दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अधिक उत्तम नाही का? मी तिचं म्हणणं मान्य केलं, कारण माझ्या मनातही हेच विचार सुरू होते. मला देखील वडिलांना दुसऱ्या डॉक्टरांना दाखवायचं होतं, पण मोनिकाच्या भीतीपोटी मी काहीच करू शकत नव्हतो. सुदैवानं त्या दिवशी मोनिका घरी नव्हती, त्यामुळे मी ही सर्व संधी दवडली नाही आणि वडिलांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेलं. तपासणीनंतर डॉक्टरांनी मला रिपोर्ट दिले. ते वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला विश्वासच बसत नव्हता की यांना हळूहळू विष दिलं जात आहे, त्यामुळे त्यांची तब्येत इतकी बिघडली आहे. माझ्या डोक्यात विचारांचा स्फोट झाला. घरात मी आणि मोनिका सोडून तिसरं कोणीही नव्हतं. मग हे सगळं कोण करत होतं हे समजायला मला क्षणभरही लागला नाही की मोनिका माझ्या वृद्ध, अशक्त आणि निष्पाप वडिलांचा इतका तिरस्कार करत होती की तिने त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. हा विचार येताच माझा संताप अनावर झाला. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी जिच्या आनंदासाठी मी स्वतःला वाहून घेतलं, तीच माझ्या वडिलांचे प्राण घेण्याचा प्रयत्न करेल. माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. किती मोठा मूर्ख होतो मी, जो मोनिकावर आंधळा विश्वास ठेवत राहिलो. मी वडिलांच्या तातडीने उपचारानंतर नम्रताच्या घरी नेलं आणि तिला म्हणालो, जोपर्यंत मी त्यांच्यासाठी दुसरी व्यवस्था करत नाही तोपर्यंत त्यांना तू तुझ्याकडे ठेव. ती काहीही न बोलता मग मी तिला मोठी रक्कम काढून नम्रताच्या हातात दिली. नम्रताने संतापाने माझ्याकडे पाहिलं आणि प्रेमभावनेने म्हणाली, हे पैसे तुझ्याजवळच ठेव सुमित. प्रत्येक नातं पैशाने विकत घेता येत नाही आणि जोडता देखील येत नाही. मला खूप लाज वाटली. मी वडिलांना तिच्या स्वाधीन केलं आणि घरी परतलो. माझ्या मनात एकच प्रश्न घोंगावत होता, मोनिकाचा बदला कसा घ्यायचा? मी ठरवलं की तिला अगदी तीच शिक्षा द्यायची जी ती माझ्या वडिलांसाठी ठरवत होती. पण भावनेच्या भरात काहीही न करता शांत डोक्याने प्लॅनिंग करून तिला उद्ध्वस्त करायचं होतं. तिला शिक्षा तर करायची होती. मी मोनिकाला सांगितलं, तुझ्या आनंदासाठीच मी वडिलांना परत पाठवलं आहे. हे ऐकून ती आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली. मी पुढे म्हणालो, माझ्यासाठी तुझ्या आनंदा इतकं काहीही महत्त्वाचं नाही. हे ऐकून ती आनंदाने माझ्या मिठीत शिरली. मी तिच्यासमोर वागत होतो जणू मला काहीच माहीत नाही की ती माझ्या अनुपस्थितीत वडिलांसोबत काय करत होती ते. मी तिला पूर्वीपेक्षाही जास्त प्रेम दाखवायला लागलो. महागड्या भेटवस्तू द्यायला लागलो आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला न्यायला लागलो, जेणेकरून तिला वाटावं की मी जे अजूनही तिच्या ताब्यात आहे. आणि मग मी एका योजनेवर अंमल करायला सुरुवात केली. तिचा विश्वास बसल्यानंतर मी घरातील नोकरांवर लक्ष केंद्रित केलं. त्यांना ती सन्मानाची वागणूक दिली. ती कदाचित त्या घरामध्ये त्यांना यापूर्वी कधीच मिळाली नव्हती. त्यांचा पगार वाढवला आणि त्यांच्या भल्यासाठी इतकं काही केलं की ते मोनिकापेक्षाही आता अधिक निष्ठावान माझ्याशी झाले होते. मग अगदी सहजपणे मी त्यांच्याकडून कबुली मिळवली की वडिलांना हळूहळू विष दिलं जात होतं. मी वेगवेगळ्या मार्गांनी मोनिकाविरुद्ध ठोस पुरावे गोळा केले, ज्यामध्ये विष देण्याचा पुरावाही होता. मग मी असा विचार केला ज्यामुळे मोनिकाची संपूर्ण दुनिया ही हादरून गेली. तिच्या जीवनातील सर्वात मोठा धक्का म्हणजे एका रात्री बोलता बोलता मी मोनिकाकडून काही फाईल्सवर तिच्या सह्या घेतल्या. तिचा कदाचित कल्पनाही नव्हती तिला की ती काय करत आहे ते. प्रत्यक्षात मी संपूर्ण व्यवसाय हा माझ्या नावावर करून घेतला होता आणि तिला याचा सुगावा देखील सुद्धा लागला नव्हता. काही दिवसांनी मी वकिलांमार्फत मोनिकाविरुद्ध केस दाखल केली. जेव्हा पोलीस आमच्या घरी आले तेव्हा मोनिका मात्र हादरली. हे काय चाललंय? तिने जोरवारीने विचारलं. तुला तुझ्या अपराधांची शिक्षा मिळत आहे मोनिका. तू माझ्या वडिलांना विष दिलंस आणि आता तुझ्या विरुद्ध ठोस पुरावे देखील आहेत. सुमित, तू असं कसं करू शकतोस? मोनिका रडू लागली. हेच तर मी तुला सांगू इच्छित होतो मोनिका, तू माझ्यासोबत असं करायला नको होतं. पोलीस मोनिकाला अटक करून घेऊन निघून गेले. ती किंचाळत होती, पण आता काहीही फरक पडत नव्हता, कारण की आता काहीही होऊ शकत नव्हते. माझ्या नावावर घर, व्यवसाय आणि सर्व मालमत्ता झाल्याने तिच्याकडे आता एक कवडीही उरली नव्हती. मोनिकाला तिच्या कृत्याची कठोर शिक्षा मिळाली तेव्हा माझ्या मनाला खरी शांतता मिळाली. मी थेट नम्रताकडे गेलो, वडिलांना पाहिलं
ते आता खूपच बरे वाटत होते. मी कृतज्ञ नजरेने नम्रताकडे पाहिलं, कारण जर ती नसती तर कदाचित माझे वडील या जगात नसते. मी वडिलांच्या जवळ जाऊन त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणालो, बाबा, आता मी तुम्हाला एकटे कधी सोडणार नाही. माझे शब्द ऐकून वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्या दिवशी मला उमगलं की जीवनामध्ये पैसाच हे सर्व काही नाही, तर खरी आणि निष्ठावान नातीच सर्वात महत्त्वाची असतात, जे मला नम्रताने समजवलं. मी नम्रतासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझे शब्द ऐकून आनंद आणि भावनांनी भरलेल्या नम्रताच्या चेहऱ्यावर अगदी आनंदाची लाली उमटली. कदाचित तिलाही ते हवं होतं, पण कदाचित माझ्या लग्नाच्या बेडीमुळे ती स्वतःला शांत करून बसली होती. मित्रांनो, आजची ही हृदयदायक कथा तुम्हाला कशी वाटली? तर आपल्या बाबांसाठी एक लाईक नक्की होऊन जाऊ द्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका. पुन्हा अशा नवीन कथेसोबत, विचारांसोबत वेगवेगळ्या लवकरच आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.